2 एकर जमीन असताना सुद्धा 4 एकर जमीन आहे म्हणून सांगितलं जातं. 10वी 12वी शिकलेला असताना सुद्धा ग्रॅज्युएट आहे म्हणून सांगितलं जातं. बायोडाटामध्ये सरळ सरळ 3-4 वर्ष वय कमी करून लावलं जातं. लग्न जमाव म्हणून कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉबला असल्याचं खोटं सांगितलं जातं. 10,000 रुपये पगार असताना सुद्धा 50,000 रुपये पगार असल्याची खोटी स्लिप दाखवली जाते. तंबाखू आणि दारूचं व्यसन असताना सुद्धा मुलगा निर्व्यसनी आहे असं सांगितलं जातं. अशा अनेक खोट्या गोष्टी सांगून तिची व तिच्या घरच्यांची फसवणूक केली जाते आणि एकदा का लग्न झालं की सगळं खरं खरं समजतं. परंतु त्यावेळी बोलून काहीच फायदा नसतो, कारण त्यांची मुलगी नांदत असते. पुढे जाऊन त्यांच्या मुलगीला त्रास झाला तर त्यामुळे जे आहे ते स्वीकारण्यापलीकडे मुलगी आणि मुलगीच्या घरच्यांपुढे कोणताच ऑप्शन उपलब्ध नसतो. ही झाली आत्ताची खरी वस्तुस्थिती. परंतु प्रश्न असा उपस्थित राहतो की ही परिस्थिती निर्माण का व कुणामुळे झाली. तर मला असं वाटतं, फसवणूक करणारे जितके मुलाच्या घरचे जबाबदार आहेत तितकेच मुलीच्या घरचे सुद्धा. जी परिस्थिती तुमची आहे तीच मुलाच्या घरची. मग अपेक्षा कसल्या ठेवता? कौलारू घरात राहायचं